तर मॅथ पेपर वन मध्ये आपला सेकंड चॅप्टर चालू आहे. आपला चॅप्टर चालू आहे. चॅप्टर आपलं सेकंड चालू आहे आपलं सेकंड चॅप्टर सेकंड आहे चालू आपला. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये सगळ्यात शेवटची एक्सरसाइज आपली चालू आहे आपली सगळ्यात शेवटची एक्सरसाइज, आणि ती आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला ॲप्लिकेशन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ॲप्लिकेशनचे क्वेश्चन आपल्याला 100% सॉल्व्ह करता आले पाहिजे. लक्षात ठेवा, पेपरमध्ये जो 5th नंबरचा क्वेश्चन असतो 3 मार्काचा, किंवा जो 3 नंबरचा जो क्वेश्चन असतो 3 मध्ये बी, त्याच्यात 4 मल्टिपल अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम असतात. 4 पैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करता आले पाहिजे. 4 पैकी 2 करायचे बरं का. बघा कसा प्लस पॉईंट आहे. 4 क्वेश्चन देते ते. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी, त्याच्यात 3 मार्काचे 2 क्वेश्चन असतात, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. 4 पैकी किती करायचे? 2. आणि जो चौथा क्वेश्चन आहे, चौथ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 मार्काचे 3 प्रश्न असतात. 3 पैकी किती करायचे? 2 करायचे असतात. ते टफ क्वेश्चन आहेत आपल्या मॅथ पेपरमध्ये. सगळ्यात जास्त टफ क्वेश्चन नंबर 3B, आणि त्याच्यानंतर 4, क्वेश्चन नंबर 4. तर 4 हा 4 मार्काचे 8 ते झाला, आणि 3B मध्ये 6 मार्क, 8 आणि 6 14 मार्काचा तो अवघड आहे. आणि जो शेवटचा क्वेश्चन असतो 5वा, तो 3 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 क्वेश्चन असतात. 2 पैकी किती करायचे असते? 1. असे ते तुमचे 14 आणि 3 17 मार्क, म्हणजे 40 पैकी 17 मार्क हे थोडेसे टफ असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी वर्ड प्रॉब्लेमचे क्वेश्चन येतात. मॅथ पेपर वर्डमध्ये जे पहिले 3 लेसन आहे, पहिला, दुसरा, तिसरा, ह्या तिघामधले जे सगळ्यात शेवटचे एक्सरसाइज आहे, पहिल्या लेसनमधला 1.5, दुसऱ्यामधला 2.6 आणि तिसऱ्यामधला 3.4, हे तिघंही तुमचे वर्ड प्रॉब्लेमचे आहे, ॲप्लिकेशनचे. याच्यातले एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन येतात. तिसऱ्या बी मध्ये म्हणा 3 मार्कासाठी, चौथ्यामध्ये म्हणा 4 मार्कासाठी, आणि 5व्यामध्ये म्हणा 3 मार्कासाठी. 4 आणि 4 8, 8 आणि 7 14, आणि 14 आणि 3 17 मार्क. तर 17 पैकी जर नॉर्मल अँड ॲव्हरेज विद्यार्थी जर असेल, त्याला 17 पैकी 15-14 मार्क कुठंच नाही गेले, कारण सोपे क्वेश्चन त्याच्यात असतात. कारण तिसऱ्यामध्ये बी मध्ये 4 क्वेश्चन आहे, 4 पैकी किती करायचे? फक्त 2 करायचे. त्याच्यानंतर 5व्यामध्ये 2 आहे, 2 पैकी 1च करायचं आहे, 3 मार्काचा असतो, तो ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन असतो. आणि त्याच्यानंतर तो चौथा क्वेश्चन आहे, चौथ्यामध्ये 3 आहे, 3 पैकी 1 सोपा जातो, 1 थोडासा हाय लेवलचा असतो. 3 पैकी 2 हाय लेवल, 1 सिंपल असतो. तर त्या 3 पैकी 1 4 मार्काचा कुठंच नाही गेला, आणि दुसरा अर्धा 6 मार्क कुठंच नाही गेले. 8 पैकी 8 पडू शकतात, आणि आपण त्या लेवलवर पोहोचलं पाहिजे. We must reach at that level, and for that purpose we have to be practice. आपण सराव केला पाहिजे केला आपण सराव केलाच पाहिजे. आपण सरावानं परिपूर्ण प्राप्त होत असते. आज तुमच्या समोर मी जर उभा असेल, मला जर बोलता येत असेल, तर त्यासाठी जर बोलत असेल, जर शिकवत असेल, तर त्यासाठी मी कुठेतरी सराव केला असेल. लक्षात ठेवा. शेवटी मी तुम्हाला एक पोयम सांगणार आहे, तर ती पोयम असेल या शब्दावरच असेल. तर तुम्ही बघूया आपला क्वेश्चन चालू आहे. क्वेश्चन नंबर 4 वरती आपण आलो होतो, आणि क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व करतोय. तर क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो आपल्याला? क्वेश्चन तुम्ही वाचू शकता क्वेश्चन नंबर 4. बघा काय क्वेश्चन नंबर 4 आहे. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एकच गोष्ट सांगितलेली मी, की वर्ड प्रॉब्लेम रीड केला पाहिजे, वाचला पाहिजे. वाचला पाहिजे प्रश्न. अश्विनी वाचला पाहिजे. अच्छा मडकत करू नको बसू. तर विवेक नावाचा एक मुलगा आहे, तो ओल्डर आहे. ओल्डर म्हणजे कसा? लहान का मोठा? कोणापेक्षा? किशोरपेक्षा 5 वर्षांनी. मग प्लस येईन, मायनस येईन, मल्टिप्लाय येईन का डिवाइड येईन? यस. तर याच्यापैकी कोणाचं वय मानावं लागेल आपल्याला? एक्स आहे म्हणून. विवेकचं मानायचं का किशोरचं मानायचं? गलत. किशोर. नाही तर विवेक म्हणा. असं नाही तर असं.
असं नाही तर असं. बरोबर आहे. मोठं कोण आहे? विवेक मोठा आहे. मग विवेक जर मोठा असेल तर किशोरचं वय माना लागेल ना आपल्याला. किशोरपेक्षा मोठा आहे तो, तर किशोरचं एक्स मानलं, विवेकचं काय होईल? एक्स अधिक 5. बरोबर आहे. पुढे काय म्हणले ते आपल्याला? सम ऑफ द रेसिप्रोकल. ओ रेसिप्रोकल एक्स नंबर असेल तर त्याचा रेसिप्रोकल काय येतो? 1/x येतो, त्याचा व्यस्त. बरोबर. त्यांच्या वयाच्या व्यस्ताची बेरीज, त्यांच्या वयाच्या वस्ताची बेरीज किती आहे? 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. त्याचं आताचं सध्याचं वय काढा. ठीक आहे सर, काढू म्हणून लक्ष द्या, मग बघूया. मी तर सगळ्यात जास्त आश्चर्य हे मानतो, मी तुम्हाला सांगू का, ही पॅनल कोण घेतला असं? ते घ्यायचं कारण हे, ज्यावेळी पहिला डेमो बघायला गेलो होतो मी 2 वर्षापूर्वी, मित्राला घ्यायचा होता, आपले जाले शहाजी सर आहे का, त्यांना घ्यायचा होता. आम्ही गेलो कधी 2023ला, म्हणजे आपला क्लास तिथं होता तेव्हा आम्ही गेलो. जून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याच महिन्यामध्ये आम्ही तिकडे बघायला गेलो होतो. तर डेमो बघायला गेलो ना, हे सगळ्यात आवडलेली टेक्निक आहे मला याची सगळ्यात जास्त. कारण ॲट अ टाईम तुम्हाला इथं क्वेश्चन पाहता येतो आणि त्याचा आन्सर पण इथं बघता येतो, काढता येतो. हे सगळ्यात मोठं. आणि त्याच्यापेक्षा पण तुम्ही PDF ओपन करत असताना इथून जर वरती बोर्ड घेता येत असेल, अजून काय पाहिजे? हां, सोन्याहून पिवलं आणि चांदीहून ढवलं. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 4, आणि क्वेश्चन नंबर 4 आहे कशातला? 2.6 मधला. काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये? की जो विवेक आहे तो किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. कमीत कमी वाचलं तर पाहिजे, कळतं ना बाबा. आम्ही पहिलीपासून आतापर्यंत आम्हाला तेच शिकत आले, वाचन करा, वाचन करा, वाचा, वाचाल तर वाचाल, आहे की नाही? मग सांगितलं काय त्या ठिकाणी? विवेक हा मोठा आहे किशोरपेक्षा, तर किशोरचं वय आपल्याला मानावं लागेल. त्या ठिकाणी लिहावं लागेल. सपोज किशोरचे एज इज X इयर्स. बरोबर आहे. समजा कोणाचं? किशोरचं. काय किशोरचं वय किती आहे रे बाबा? X वर्ष आहे. असं मानायला का पैसे लागते का? सुरुवात करायला काही पैसे नाही लागत. यस, सोचने के लिए, सपना देखने के लिए पैसे नहीं लगते बेटा, कुछ नहीं लगता देखने के लिए, पूरा करने के लिए नहीं लगता है, जिगर लगता है. चिल्लर लोगों के चिल्लर सपने होते हैं. साड्याची चाल खुपाटी लोकच असती. हां, बरोबर आहे की नाही? अरे सारडा कुपाटीपर्यंत पळतो ना, बेडूक डॉपकाडापर्यंत उडी मारतो, ते डॉपकाडाच्या पलीकडे नाही जात. हां, तर किशोरचं वय X वर्ष आहे. तर पहिली कंडिशन काय सांगितली आपल्याला? बाय फर्स्ट कंडिशन, किंवा तुम्ही असं लिहू शकता देअरफॉर विवेक एज किती होईल? विवेक्स एज किती होईल? यस, विवेकचे वय किती होईल रे बाबा? X अधिक 5 वर्ष. त्याला तुम्ही इयर लिहा. X अधिक 5. ठीक आहे. सेकंड कंडिशन काय सांगितली? सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एज. लिहायचं बाई. सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलं? की त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची ॲडिशन किती सांगितली? आता सांगा, किशोरचं वय किती आहे? X, त्याचा रेसिप्रोकल काय येईल? 1/X. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं विवेकच्या वयाचं रेसिप्रोकल काय येईल? 1/X + 5. या दोघांची सम किती आहे म्हणले ते? 1 काय आहे? 6 आहे. हे इक्वेशन तयार झालं पहा. याला सॉल्व करायचं. काय करायचं का? सॉल्व करायचं. कसं करणार आहे?
चला क्रॉस मल्टिप्लाय करून करायचं, कारण डिनॉमिनेटर सेम नाही आहे. या वनला एक्स प्लस फायनं मल्टिप्लाय केलं ते झालं एक्स प्लस फाय, प्लस या वनला एक्सनं मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटरमध्ये ह्या एक्सनं मल्टिप्लाय करायचं. काही लोकांना क्रॉस मल्टिप्लाय पण माहिती नाही. तिरपा गुणाकार, पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदानं गुणायचं, नंतर इकडं दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदानं गुणायचं, आणि नंतर मग डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. इकडे काय आहे 1/6. काय होतं पहा बरं ते, याला जर असं उलटं केलं तर हे वरती आलं एक्स इंटू एक्स प्लस फाय, आणि हे एक्स अधिक हे एक्स, किती एक्स झाले, एक्स अधिक एक्स 2x, आणि प्लस किती आहे फाय, हे इक्वल टू होतं 6/1. काय केलं इथं, व्यस्तांतर केलं. काय केलं, व्यस्तांतर. इनव्हर्टेंडो म्हणते त्याला, इनव्हर्टेंडो, व्यस्तांतर. ठीक आहे. आता ह्या एक्सनं याला एक्सनं मल्टिप्लाय करा. काय होतं पहा बरं ते, एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर, एक्स इंटू फाय 5x. आता हे जे डिवाइडमधलं आहे याला असं इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, घ्या ना इकडं, घ्या ना इकडं, हे इकडे घेऊन टाका. याला 6नं मल्टिप्लाय करायचं याला, बरोबर आहे. हे डिवाइड आहे, हे मल्टिप्लाय होईल. हे डिवाइड आहे ना, हे मल्टिप्लाय होईल. 6नं गुणावर याला 6 2 जा 12x. नाही तर माणसानं मला सर आता हे कसं आलं, माणसानं तुम्ही कसं आलं बरं का. ए भाऊ, काही पाहुणे घेऊन येणार आहे का पुण्या? याला 6 फायदा किती होतं, 30 होतं. त्याला उचलून इकडे घेऊन या, इक्वेशन तयार करतो ना. ए टकली, याला इक्वेशन तयार करतो ना. एक्सचा वर्ग 5x प्लस 5x पल्लो प्लस 5x मायनस 12 किती होतं रे, 5 मायनस 12 किती होतं 7x, आणि मायनस प्लस 30 काय होणार, बरोबर. काहीतरी राहिलं, काय राहिलं इथं, काय राहिलं. आता विचारू नका हे कसं आलं, मी तेच म्हणलं विचारू नका. हां ठीक आहे. हे बघा प्लस 12 आहे, इकडं मायनस झालं, मग 5x मायनस 12 आहे ना. 12 मायनस 5 7 होतं, पण मायनस 12 व्हायला लागल्यावर काय होणार ते. आता याची पाडायची फॅक्टर. काय पाडायचे चे, फॅक्टर. काय त्याची फॅक्टर, -30 चे फॅक्टर काय होतात, 3 10 30. 3 10 30. आता इथं सबट्रॅक्शनला चिन्ह कोणतं आहे, मायनस आहे ना, याला मायनस द्यायचं आणि याला काय द्यायचं. काय करताय -7ला, या -7ला एक काम करू शकता, +3 आणि -10 लिहायचं. +3x आणि -10x -30 बरोबर काय येतं 0. 2 पेअर तयार झाल्या. ह्याच्यात काय कॉमन निघतं, x कॉमन निघतं. x कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय येईल, इथं x राहिला आणि इथं काय राहिला 3 राहिला, मायनस इथं किती कॉमन निघते 10 कॉमन निघते. ब्रॅकेटमध्ये काय येतं x + 3 = 0 येतं. ठीक आहे. काय येतं ते 0 येतं. x + 3 = 0. हे 2 वेळेस आहे, याला एकदाच लिहायचं. x + 3 इंटू घ्यायचं x मायनस काय घ्यायचं, x मायनस काय येणार 10 येणार, = 0. दोघाचा गुणाकार 0 आला, दोघापैकी एक 0 घ्यायचं. तर हे होणार x + 3 = 0 और x - 10 = 0. तर हे घेणार आपण x - 10. x बरोबर येतं 10 इयर. x बरोबर -3h कुठं असतं का, नाही, ते घ्यायचं नाही. काय येणार मग आन्सर येणार तुमचं
एक्स म्हणजे कोणाचं एज आलं, कोणाचं वय आलं रे? यस, एक किशोरचं वय झालं. विवेकचं एज काय येतं मग? विवेक्स एज 5 वर्षांनी जास्त आहे ना तो. किती येतं ते? विवेक्स एज येतं तुमचं x+5 म्हणजे किती होतं ते? 10+5. किती वर्ष यायला लागलं? 10 इयर्स. ठीक आहे. 10 आणि 5 15. शाबाश. जमिनीवर आहेत अजून बरेच लोक, काही काही झोपेला जे द्यायला याच्या झोपाच व्हाय ना. ठीक आहे. आन्सर लिहायचं मग शेवटी की किशोरचं वय किती आहे? किशोर एज येतं 10 इयर्स आणि विवेकचं किती येतं? विवेक्स एज 15 इयर्स. असं शेवटी लिहायचं. याला मराठीत लिहायचं किशोरचे वय, विवेकचे वय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. चला रीड करा. सुयश नावाचा मुलगा आहे, त्यानं परीक्षा दिली. परीक्षेमध्ये त्यानं 2 टेस्ट दिलेले आहेत. ते एका टेस्टमध्ये काय म्हणले ते बघा, की सुयश स्कोर, सुयशला मिळाले 10 मार्क मोर जास्त. कोणत्या टेस्टमध्ये? सेकंड टेस्ट. दुसऱ्या चाचणी परीक्षेमध्ये त्याला 10 मार्क काय भेटले? जास्त भेटले. बरोबर आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये काय झाले? 10 मार्क जास्त भेटले. कोणापेक्षा? इन द फर्स्ट. पहिल्या चाचणी परीक्षेपेक्षा दुसरीमध्ये किती भेटले? 10 मार्क जास्त भेटले. मग आणखी काय सांगितलं? 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर इन द फर्स्ट टेस्ट. सेकंड टेस्टच्या 5 टाइम्स हा स्कोअर काय होतो? तर पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर एवढा असतो. काय काढायला सांगितलं? फर्स्ट टेस्टमधला स्कोअर काढायला सांगितला. जो काढायचा तो ॲझ्युम करायचा. ॲझ्युम दॅट. ओके. काय म्हणायचं? सपोज सुयश गॉट X मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. याचा अर्थ काय होतो? समजा सुयशला पहिल्या चाचणीत किती मार्क मिळाले बाबा? X गुण मिळाले. कंडिशन काय सांगते? पहिली कंडिशन म्हणून काय सांगितलं त्यांनी आपल्याला? की दुसऱ्या टेस्टमध्ये किती भेटले? 10 मार्क मोर इन द सेकंड टेस्ट. बरोबर. मग स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट काय येईल? यस, स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट इज इक्वल टू मोर. काय सांगितलं बा त्यांनी? काय म्हणले बघा ते, की 10 मार्क जास्त आहे. कोणत्या टेस्टमध्ये? सेकंड टेस्टमध्ये. कोणत्या टेस्टपेक्षा? पहिल्या टेस्टपेक्षा. पहिल्या टेस्टमध्ये किती मार्क भेटले? हे पहिल्या टेस्टमध्ये किती भेटले? दुसऱ्यामध्ये त्याच्यापेक्षा किती जास्त आहे? 10. हे कुठून लिहिलं? हे पहिल्या कंडिशननुसार. दुसरी कंडिशन काय म्हणते? बाई सेकंड कंडिशन. हे आपले तुमचे आहेत दुसऱ्या चाचणीतील गुण. बरोबर. बाई सेकंड कंडिशन. दुसरी अट आपल्याला काय म्हणते बाबा? सर काही नाही म्हणतो. दुसरी कंडिशन काय म्हणते? वाचा. काय म्हणते बघा, की 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट. दुसऱ्या चाचणी परीक्षेतील गुणाची 5 पट. दुसऱ्या चाचणीत किती गुण भेटले? पहा बरं इथं, X+10. हे दुसऱ्या चाचणी परीक्षेतले मार्क आहे. याच्या काय सांगितले? किती पट आहे? 5 पट. ही कशाच्या बरोबर आहे? सेम ॲज द स्क्वेअर ऑफ स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट.
पहिल्या टेस्टमध्ये किती स्कोअर म्हणले होते? पहिल्या टेस्टमध्ये म्हणले होते एक्सचा स्क्वेअर. याला सॉल्व करायचं फक्त. तर 5 मल्टिप्लाय केलं हे झालं 5x, 5 मल्टिप्लाय केलं हे झालं 50 बरोबर आहे एक्स स्क्वेअर. याचं इक्वेशन तयार करा. एक्सचा स्क्वेअर हे प्लस काय होणार, हे प्लस काय होणार, हे प्लस काय होणार, मायनस होणार, हे पण काय होणार, मायनस होणार. आता याचे पाडायचे फॅक्टर. काय काढायचे त्याचे फॅक्टर पाडायचे. -50ची फॅक्टर पाडायची. हां काय म्हणते फॅक्टर पाडा त्याचे फॅक्टर. इक्वेशन काय एक्सचा स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 बरोबर 0. याचे फॅक्टर पाडा. आयडेन जा. वा 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 व्हेरी गुड. तर -50चे फॅक्टर पाडायचे ते येतात 5 10 जा 50. इथं सबट्रॅक्शन झाल्यावर कोणतं साईन आलेलं आहे, मायनस आलेलं आहे. तर मोठं मायनस घ्यायचं, छोटं प्लस व्हायचं. 10मधून 5 गेले 5 राहते. 10 5 50. एक्सचा वर्ग -5x काय लिहायचं बाबा, प्लस 5x. काय येडं गिडे लागलं काय तुम्हाला, काही बी करायला लागले आपलं. ठीक आहे, 2 पेअर तयार झाल्या. याच्यातलं काय कॉमन काढायचं बाबा, एक्स कॉमन काढायचं. एक्स प्लस 5 राहतं. इथं 10 कॉमन काढायचं, एक्स प्लस 5 राहतं बरोबर 0. हे 2 वेळेस आलं की नाही. याला एकदाच लिहायचं बाबा, ब्रॅकेटच्या बाहेरचं एका ब्रॅकेटमध्ये टाका बाबा बरोबर 0 करा. दोघाचा गुणाकार 0, दोघापैकी एक 0 असतं. एक्स बरोबर येतं असं का, मला माहितीच नाही राव. बरं इथं एक्स बरोबर येतं 10, इथं येतं एक्स बरोबर -5. मला सांगा त्याच्यामध्ये परीक्षेतले मार्क कुठं मायनस असते का, मार्क मायनस असते का. देअरफॉर तुम्ही घेणार स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट इज 10. पहिल्या चाचणीतील गुण 10 आहेत बरोबर आहे. अर्धा मार्क असतो बरं का असं लिहिण्याला. ठीक आहे, चला 6वा क्वेश्चन. एक मिस्टर कासमे कुंभार आहे ते काय करते, मातीचे भांडे बनवतात. मातीचे भांडे बनवतात त्याचा उद्योग आहे. लाव माती बनाव भांडे बेचो भांडे आहे की नाही. ते काही स्टीलचे भांडे बिडे बनित नाही. कोणते बनित आहे ते, मातीचे. हां, ही मेक्स अ सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. डेली काय करतात ते, काही भांडी बनवतात. ते फिक्स आहे पण किती बनवते ते फिक्स आहे. दररोज 6 बना, 10 बना, 12 बना. दररोज नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ नेहमी. ठीक आहे. मग प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 रुपीज, मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. हेच कळालं नाही बऱ्याच लोकांना. इथंच घोळ होतो, इथंच घोडं पाणी पळतं, घोडं पळत पळत जातो. काय होतं माहिती का, हे कळत नाही. प्रोडक्शन कॉस्ट काय सांगितली त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय सांगितली, 40 रुपये जास्त आहे. कशापेक्षा, हॅलो बोला ना, काही अडचण नाही, भेटू ना. ठीक आहे, हां ओके. हां, प्रोडक्शन कॉस्ट एका भांड्याची 40 रुपयाला जास्त आहे. 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. आता एका दिवसामध्ये किती भांडी बनवतात ते आपल्याला माहिती पाहिजे. किती बनवतात ते आपल्याला मानावं लागेल बरोबर आहे. हां, आणि ही मेक्स काय म्हणले ते आणखी, हां, इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. एका दिवसामध्ये जेवढे भांडी तयार करतात त्या सगळ्याची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, 600 रुपये. तर काय म्हणतात ते, फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पॉट ॲट द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स एव्हरी डे.
समजा आपण काय म्हणू या ठिकाणी, मग समजा तो एक्स भांडी बनवतो, बरोबर आहे. काय म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 6. सपोज मिस्टर कासम मेक्स एक्स नंबर ऑफ पॉट्स एव्हरी डे. प्रत्येक दिवशी किती भांडी बनवतात ते, एक्स भांडी बनवायची. समजा श्रीमान कासम एक्स काय करतात, एक्स भांडी बनवतात. ओके. पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी, की प्रोडक्शन कॉस्ट सांगितली. प्रोडक्शन कॉस्ट लिहू शकता मग तुम्ही, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. ओके. एका भांड्याचे काय निर्मिती मूल्य. ओके. एका भांड्याचं निर्मिती मूल्य मानायचं किती आहे. ओके. एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे ते आपण पाहू. एका भांड्याचं काय करायचं, काय सांगितलं त्यांनी आपल्याला, की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 रुपीज मोअर. प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य 40 रुपयानं जास्त आहे. कशाच्या, 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट. आता आपण काय मानलं या ठिकाणी, किती भांडी तयार करतात ते, एक्स भांडी तयार करतात, आणि त्याच्या किती सांगितलं, 10 टाइम्स म्हणजे 10 पटीनं. टोटल भांडी किती बनवते, एक्स, त्याची 10 पट किती व्हायला लागली, 10x प्लस किती 40 मोअर. ही त्याची काय झालं, हे काय झालं त्याचं प्रोडक्शन कॉस्ट. आता तुम्हाला त्यांनी काय केलं, टोटल प्रोडक्शन कॉस्ट सांगितलेलं आहे. मग टोटल प्रोडक्शन कॉस्ट कसं काढत असते, एकूण निर्मिती मूल्य कसं काढणार आपण, एवढे भांडे तयार केले आणि गुणिले एका भांड्याचं निर्मिती मूल्य, बरोबर आहे. मग ते काय होणार, लिहायचं मग बाई कंडिशन, गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार. अट काय सांगते तुम्हाला या ठिकाणी, अट काय सांगते, की एका दिवसामध्ये ते प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट किती सांगितलं. पहा तुम्ही इथं प्रोडक्शन कॉस्ट काय सांगितलं, इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. सगळे जे भांडे तयार करतात का, सगळं भांडं तयार करण्यासाठी किती खर्च होते, याला 600 रुपये येते. बघा, सगळे भांडे तयार करण्यासाठी किती खर्च येतो, 600 रुपये. किती भांडे तयार करते एका दिवसात ते, एक्स भांडे तयार करते. एका भांडं तयार केली किती खर्च येतो, अरे ते लिहिलं ना आपण, एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती खर्च येतो, 10x प्लस 40. या दोघाला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. एक्स नाहीला मल्टिप्लाय करायचं, 10x इंटू एक्स काय होतं ते 10x स्क्वेअर, एक्स इंटू 40 झालं 40x इज इक्वल टू 600. त्याला इकडे घ्या, हे काय होईल, मायनस 600 इज इक्वल टू 0. 10 ना भाग जातो का याला, जातो का, जातो ना, कितीचं जातो रे, 10 1 जा 10, 10 4 जा, हे किती येतं इज इक्वल टू. आता याचे पाडायचे फॅक्टर पाडायची. काय त्याचे फॅक्टर, -60चे फॅक्टर काय येतं, 10 6 जा, हा एक 10 घ्यायचं, हे काय आलं प्लस आहे म्हणजे हे प्लस मोठं, छोटं मायनस, काय म्हणते x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. काय होईल पहा बरे, ह्याच्यात x कॉमन काढायचं, ह्याच्यात 6 कॉमन काढायचं, काय होतं आहे, बघा x कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये x प्लस 10, 6 कॉमन काढा,
दोघाचा गुणाकार 0 आहे. अरे दोघापैकी एक काय असतं? 0 असतं. दोघापैकी एक काय असतं? 0 असतं. हे x बरोबर काय येतं? -10 आणि हे x बरोबर येतं 6. किती भांडी तयार करते ते? मायनस भांडी तयार करत असते काय कुठं? त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर मिस्टर कासम मेक्स किती भांडी? 6 पॉट्स एव्हरी डे. श्रीमान कासम काय करतात? 6 भांडी बनवतात. बरोबर आहे. आणि मग त्याचं निर्मिती मूल्य काय येतं मग? एका भांड्याचं निर्मिती मूल्य काय येईल मग? थांब रे भाऊ, थांब. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट कसं येणार ते? 10x + 40. मग ते काय होतं? 10x म्हणल्यावर 10 × x किती आलं? x किती आलं? 6 + 40 करायचं. 10 6 = 60. 60 + 40 100. यस, समजलं? ही काय झाली? एका भांड्याचे निर्मिती मूल्य. काही अडचण रे बाबा? ठीक आहे.